आज आपण ना एकदम मस्त खमंग आणि कुरकुरीत अशा अळूच्या पानांच्या वड्या बनवणार आहेत. अळूच्या पानाची वडी बनवायला बऱ्याच जणांना थोडंसं कठीण वाटतं, पण खूपच सोप्या पद्धतीने बनवणार आहे. नवीन नवीन जरी कोणी कुकिंग शिकत असेल ना, तेही या वड्या आरामात बनवू शकतात. आणि अळूच्या पानाच्या किती छान वड्या झाल्यात ते तर तुम्ही इथे पाहू शकता. तर चला तर मग अळूच्या पानाच्या वड्या बनवायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिले आपल्याला ना अळूची पाने धुवून घ्यायची आहेत आणि 2 ते 3 पाण्यांनी धुवून घ्यायचे आहेत, कारण अळूच्या पानांच्या मध्ये ना वेगळाच एक चिकट पदार्थ असतो. तो जर त्यामध्ये राहिला तर वड्या खाताना घशात थोडीशी खाज सुटू शकते. त्याच्यामुळे 3 ते 4 वेळा ना स्वच्छ पाण्याने अळूची पाने धुवून घ्यायची आहेत. आणि ही पाने तुम्हाला छोटी छोटी वाटत असतील, कारण इकडे शहरात मिळणारी पाने खूप मोठी असतात, पण ही गावरान पाने आहेत. अशी अळूची पाने ना फक्त गावाकडेच मिळतात. इकडे विकत घ्यायला गेलं ना तर ती खूप मोठी मोठी असतात. तर पाने मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. आणि नंतर मी घेतलेला आहे 1 कप बेसन पीठ. त्यामध्ये 1 टीस्पून लाल मिरची पावडर ऍड केली, 1 टीस्पून धना पावडर, अर्धा छोटा चमचा हळदी पावडर, 1 छोटा चमचा जिरं, चवीनुसार मीठ, ही आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, आणि 1 मुठ्ठी भरून बारीक कापलेली कोथिंबीर. आता त्याच्याच बरोबर चिंच आणि गुळाचा कोळ घेतलेला आहे. म्हणजे मी 1/4 कप पाणी घेतलं होतं, त्यामध्ये 1 लिंबू असताना तेवढ्या साईजची चिंच टाकली होती आणि त्यापेक्षा थोडासा कमी गुळ टाकला होता. जर तुमच्याकडे चिंच नसेल ना तर लिंबू टाका. आता हे आपल्याला पीठ ना छान मिक्स करून घ्यायचंय. आता इथे मी तांदळाचं पीठ ऍड करायला विसरले होते, म्हणून मी तांदळाचं पीठ पण टाकलेलं आहे 2 मोठे चमचे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे काय होतं, वडी आपली एकदम अशी कुरकुरीत बनते. तर हे बघा, आपलं वडीसाठी जे बॅटर लागतं ना ते तयार आहे. खूप घट्ट पण नाहीये, खूप पातळ पण नाहीये. आता आपल्याला पाने घ्यायची. पानं धुतल्यानंतर मी स्वच्छ कपड्याने पुसून पण घेतली होती. आता एक एक असं पान घ्यायचंय आणि त्याला थोडंसं असं लाटून घ्यायचंय. तर मी सगळी पाने इथे लाटून ठेवलेली आहेत. आता त्यावरती आपण जे बेसन पिठाचं बॅटर बनवून ठेवलं होतं ना ते छान असं अप्लाय करायचं, म्हणजे एकदम पातळ लेअर लावून घ्यायची आहे. खूप जास्त दाटसर बेसन पीठ नाही लावून घ्यायचं, पातळ लेअर लावून घ्यायची. आता एका पानाचा टोक आपला खालच्या बाजूला होता, दुसऱ्या पानाचा टोक मग वरच्या बाजूला राहणार. हे बघा अशा पद्धतीने. आणि त्या पानावरती पण एकदम पातळ अशी बेसन पिठाची लेअर लावून घ्यायची. आणि बेसन पीठ लावताना ना हातानेच लावायचं, म्हणजे ते व्यवस्थित असं लागलं जातं. आता ही ना छोटी छोटी पाने आहेत, त्यामुळे मी 3-3 पानांचा रोल बनवणार आहे. तर हे बघा, याच्यावरती पण छान बेसन पीठ लावलंय. आता आपण जे तिसरं पान घेणार आहे त्याच्या टोकची साईड खाली राहणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता याच्यावरती पण एकदम पातळ अशी बेसन पिठाची लेअर लावून घ्यायची आहे. जर तुमची खूप मोठी मोठी पाने असतील ना तर 2-2च पानांचे रोल बनवले तरीही चालेल. तर 3ही पानावरती मी व्यवस्थित असं बेसन पीठ लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही पाने ना दोन्ही साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहे. एक रेक्टँग्युलर शेप बनेल अशा पद्धतीने. हे बघा, फोल्ड केल्यानंतर परत थोडंसं बॅटर लावून घ्यायचं, म्हणजे फोल्ड केलेला पार्ट तसा चिटकून राहील. आणि आता खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने याला घट्ट असं रोल करून घ्यायचं आहे. मध्ये स्पेस नाही राहिली पाहिजे, अशा पद्धतीने रोल करायचा आहे. लास्ट वाला जो पार्ट आहे ना त्याला बॅटर लावून आतल्या बाजूला फोल्ड करायचं आणि सगळा जो रोल आहे तो अशा पद्धतीने बनवून घ्यायचा. तर बघा किती छान रोल झालेला आहे. आणि सेम पद्धतीने मी सगळे रोल बनवून घेणार आहे. रोल तयार झाल्यानंतर ना मी इथे एक प्लेट घेतलेली आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या वड्या स्टीम व्हायला ठेवल्यावरती चिटकत नाहीत. आणि त्याच्यानंतर हे अळूच्या पानांचे रोल जे बनवलेले आहेत ते त्यामध्ये ठेवायचे. आणि बस, गॅसवरती एक मोठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलंय आणि आता ही प्लेट आपल्याला ठेवायची आहे. आता गॅसची फ्लेम ना लो टू मीडियम ठेवायची आणि 12 ते 15 मिनिटं याला स्टीम करून घ्यायचं. तर हे बघा, मीडियम फ्लेमवरती मी याला 10च मिनिटं झाले स्टीम करून घेतलेलं आहे. आणि या वडी झालेल्या आहेत. पण झाल्या की नाही हे कसं ओळखायचं, तर एकदा चाकू किंवा टूथपिक यामध्ये इन्सर्ट करायची आणि ती जर क्लीन निघाली तर समजायचं आपली वडी व्यवस्थित अशी स्टीम झालेली आहे. तर हे बघा, चाकू एकदम क्लीन आहे, म्हणजे हे अळूच्या पानांना एकदम परफेक्टली स्टीम झालेले आहेत. तर आता ही काढून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला किती छोट्या किंवा मोठ्या शेपमध्ये आवडतात त्या पद्धतीने कट करायची. तर हे बघा, तुम्हाला कट करून दाखवते. आतमध्ये किती छान अशा याच्या लेयर्स दिसत आहेत. आणि स्टीम केल्यानंतरही आपली अळूची पाने सुटलेली नाहीयेत, अगदी तशीच राहिलेली आहेत. तर इथे सगळ्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. खरं तर या वड्यांना स्टीम केलेल्या अशा छान लागतात, पण कोणाकोणाला फ्राय केलेल्या आवडतात, कोणाला डीप फ्राय केलेल्या आवडतात. तर मी इथे ना कमी तेलामध्येच याला फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर डीप फ्राय पण करू शकता,
पण या वड्यात डीप फ्राय करायची गरज नसते. अशा कमी तेलामध्ये शालो फ्राय केल्या तरीही तितक्याच छान लागतात, किंवा फक्त स्टीम वड्या जरी खाल्ल्या ना तरीही तितक्याच छान लागतात. तर मी अर्ध्या वड्या तशाच ठेवणार आहे आणि अर्ध्या वड्याना तुम्हाला फ्राय करून दाखवते. तर कढईमध्ये एकच मोठा चमचा तेल टाकले, त्यामध्ये 2 मोठे चमचे तीळ टाकले. तीळ असेच तेलामध्ये स्प्रेड करून घ्यायचे आणि त्यामध्ये वडी आपल्या फ्राय करायला अशा एक एक करून ठेवायच्या आहेत. आणि बस लो टू मीडियम फ्लेम वरती एक साइडने छान असा गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करायचा. तर हे बघा 2 मिनिटांनंतर याच्या मी साइड फ्लिप करत आहे, कारण एक साइडने त्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत आणि दुसऱ्या साइडने पण छान गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर हे बघा आपल्या वड्या दोन्ही साइडने फ्राय झालेल्या आहेत, म्हणजे छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आणि रंग पण खूप छान आलाय. तर आता आपण या वड्या काढून घेणार आहे. तर आपल्या एकदम कुरकुरीत, टेस्टी आणि सोप्या पद्धतीने बनवलेली अळूच्या पानांची वडी तयार आहे. तर एकदा अशा पद्धतीने अळूच्या पानांची वडीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.